हं. आई, मी बऱ्याचदा निरीक्षण केलंय, मी स्वयंपाक करते, फार मन लावून करते हो, पण ना त्याला तुमची किंवा आईच्या हातची जी चव असते ना ती नाही येत. मी फार प्रयत्न करते, तुम्ही जसं करता ना तसं बघते आणि तसंच्या तसं करायचा प्रयत्न करते, पण ती चवच नाही येतो. असं का होतं? मला ना म्हणजे असं तुझ्या प्रश्नाचं कौतुक वाटतं, कारण आजकालच्या मुलींना स्वयंपाकाचं फारसं वेड नसतं, पण तुला पाककलेत आवड आहे म्हणून खूप बरं वाटलं. आणि कसं असतं माहिती आहे का, की आयुष्यात कोणतीही व्यक्ती येऊ दे, त्याच्या पोटात शिरण्याचा, त्याला आपलं जीव लावण्याचा एकच मार्ग असतो, तो म्हणजे छान छान त्याला खाऊ घालणं. आता तुझी आई देखील सुगरण आहे, मला देखील स्वयंपाकात आवड आहे. म्हणून मला एक गोष्ट तुला सांगावीशी वाटते. आता तू देखील राजा रवी वर्मा हो. वाचतेस म्हणून मला तुला पिकासो सांगावंसं वाटतं. पिकासो म्हणजे हं, आंतरराष्ट्रीय ख्यातीचा मोठा चित्रकार. हं, आणि या चित्रकाराची एक फॅन होती आणि ती देखील चित्रकारच होती. आणि तिच्या मनात, तिच्या आयुष्यात एक ध्येय होतं की कधी ना कधी माझी पिकासोची भेट व्हावी. जसं आपल्याला आपलं वाटतं की नाही, की माझ्या गुरुची माझी एकदा तरी भेट व्हावी, तसं त्या स्त्रीला वाटत असतं की पिकासोची आणि माझी एकदा तरी भेट व्हावी. आणि मग तिची ती प्रार्थना म्हण किंवा काय म्हण, आणि एकदा तिची आणि पिकासोची भेट होती. आणि भेट झाल्यावर तिला इतका आनंद होतो, आणि पिकासोला तीच म्हणते की माझ्या आयुष्यातलं जे काही ध्येय होतं ते सगळं सार्थ झालेलं आहे, तुम्ही माझ्यासाठी फार काय करू नका, माझं एक थोडंसं रेखाचित्र किंवा चित्र काढून द्या. पिकासो फार गडबडीत होता, तर तो म्हटला, नाही मी परत कधीतरी येईन त्यावेळेस निवांत तुमचं चित्र काढेन, आत्ता मला हे करू नका. तर ती म्हणते, नाही परत तुमची आणि माझी भेट होईल का नाही मला माहीत नाही, तर थोडं का होईना माझं रेखाचित्र काढून द्या. ऐकतच नाही. आणि मग पिकासो गडबडीत तिचं रेखाचित्र काढून देतो आणि आनंदाने तिला भेट करतो. ती बघते, थोडीशी नाराज होते, नुसतं रेखाचित्र असतं ग. तर पण काही बोलत नाही. तर तो म्हणतो, उद्या बाजारात गेलीस ना तर लाखो मिलियन डॉलरला हे चित्र विकलं जाईल. तिला आश्चर्य वाटतं, कारण ती सुद्धा एक चित्रकार असते ना. ती म्हणते, हे नुसतं रेखाचित्राला कोण विचारतं एवढं. आणि मग दुसऱ्या दिवशी ती मुद्दाम, तिला विकायचं नसतं चित्र, पण ती मुद्दाम बाजारात जाते आणि ती चित्र विक्रीला ठेवते. खाली पिकासोची सही असते. हं. आणि मग खरोखर ना लाखोपेक्षा जास्त डॉलर्सला ते चित्र मागणी होतं. आणि हिला आश्चर्य वाटतं की ह्या चित्रापेक्षा मी निश्चित चित्र चांगली काढते. जसं तुला वाटतं ना, मी आईंपेक्षा छान स्वयंपाक करते. तर तसं तिला वाटतं की अरे ह्या चित्रापेक्षा मी छान चित्र काढते, तरी पण ह्या चित्राची काय एवढी मागणी आहे. आणि म्हणून मग ती चित्र न विकता घरी परत येते. आणि मग पिकासोला पुन्हा भेटायला जाते आणि म्हणते, नाही तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. तुमच्या चित्राला अहो खरंच लाखो मिलियन्सचं किंमत आली. हं. मला आता तुमच्याकडे चित्र शिकायचं आहे. तो म्हणतो ठीक आहे. आणि मग वर्ष 2 वर्षाचा ती कोर्स करते. त्याच्याकडे चित्रकला शिकते. आणि मग पुन्हा तिच्या असं लक्षात येतं, की मग ती चित्र काढते आणि पुन्हा ती स्वतःचं चित्र आणि पिकासोच्या चित्रपात्रात मांडते. पुन्हा पिकासोच्या चित्राला चांगली मागणी येते. तिला फ्रस्ट्रेट व्हायला येतं. मी म्हणजे जसं तुला आत्ता होतं की नाही, मी आईंपेक्षा छान स्वयंपाक करायला जाते, मला का जमत नाही? ऐसा नहीं होता है. ॲटलीस्ट ती चव तरी यावी. हां, हां. भारी नको, चव तरी तर यावी. मग ती परत विचारते, की हे असं काय होतं? मग पिकासो म्हणतो, माझी शिष्य आहेस. एक गोष्ट लक्षात ठेव, की आत्ता माझं वय 60 आहे. माझा अनुभव निश्चित 50 वर्षांचा आहे. आणि अनुभव हा फार श्रेष्ठ गुरु आहे. तू हं. कुठल्याही विद्यापीठात जा, कुठेही शिक, पण अनुभवाचा जो गुरु तुला शिकवत राहणार आहे, तीच तुझी खरी खरी आणि खरी शक्ती आहे. हं. खरं स्किल आहे. आणि मग तसं होतं, तुझी आई असेल, मी असेल, आमची जी काही पाककला आहे, अनुभवातून आम्हाला मिळत असतं. आणि तुला सुद्धा तू कितीही परफेक्ट कर गं. आणि पाककला हीच मुळात अशी शिक्षा आहे, असं स्किल आहे, की प्रत्येक वेळेस काळ, वेळ, अगदी मोहरी कधी टाकली, कधी नाही, याच्यावर सुद्धा चव बदलते. बदलते. त्यामुळं शांतपणे जीव ओतून ज्यावेळेस आपण एखादी पाककला, एखादी पदार्थ बनवतो, त्यावेळेस खरं त्याच्यामध्ये चव प्राप्त होत असते मनापासून हं. केल्यानंतर. आणि हे तू करशील मला माहिती आहे, आणि जमणार आहे नक्कीच. अनुभवातून नक्कीच. येस, येस.